नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन विविध उमेदवारांशी संवाद साधतोय, मतदारांशी देखील संवाद साधतोय आणि त्यांच्या या उमेदवारांशी संवाद साधताना आपण मोस्टली त्यांचं या प्रभागाबद्दलचं व्हिजन जाणून घेतोय. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 27 मध्ये आणि या प्रभागामध्ये ड गटातनं उमेदवारी ज्यांना मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते राकेश उर्फ अनिकेत वामन क्षीरसागर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांची जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे, कारण ते निवडणूक ज्यांच्या विरोधात लढवत आहेत ते आहेत भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणचे नगरसेवक आणि विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या विरोधात लढवत आहेत. त्यामुळं ज्या शहरामध्ये ज्या टॉप 5 लढती होणार आहेत त्यामध्ये ही देखील एक लढत असणार आहे. तर राकेशजींशी आपण संवाद साधूयात. सर, स्वागत आहे तुमचं. मतदारांना आणि आमच्या दर्शकांना दोघांना ओळख करून द्या सुरुवातीला तुमची, मग आपण तुमच्या विजनबद्दल बोलू. गेले 20 वर्ष सामाजिक आणि राजकीय काम करत असताना माझी ओळख स्थानिक लोकांना मतदारांना इथे असलंच, तरी पण मी अनिकेत उर्फ राकेश वामन क्षीरसागर आपल्या प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वतीमधून ड गटातून मी निवडणूक लढवतोय. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी यांच्या पक्षातून आणि आपले नाही शिवाजी गणाधी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवतोय. बरं, आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की ही लढत जी आहे ह्याच्यावरती पूर्ण शहराचं लक्ष असणार आहे. काय कशा पद्धतीने प्रचार चाललाय, काय तुमचं शेड्यूल काय आहे दिवसभरातलं? आता आम्ही सध्या रॅली चालू आहेत, काही एक टीम हाऊस टाऊस चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद आहे. कारण तुम्ही जे म्हटलं की ते शहराध्यक्ष वगैरे आहेत, तर ते आमच्या वस्तीमध्ये एक म्हण आहे, बडा घर पोकळ वासा आणि वारादाई बसा बसा, तशा पद्धतीत ह्या प्रकारचं आहे. आज प्रचंड असंतोषाला ही लोक आज सामोरे जातात आहेत. अजिबात नगरसेवक अजिबात दिसत नाही, काय नाही आणि प्रचंड समस्या, हे खूप मोठ्या प्रमाणात समस्या ह्या लोकांना इथं प्रचंड सामोरे. आता आपण इथं महानगरपालिकेच्या वसाहतीतच उभा आहे. मी महानगरपालिकेच्या वसाहतीतच राहिला आहे. मी लहान असतानापासून, मी आता एक 10 वर्षापासून 3ऱ्या मजल्यापर्यंत 24 तास पाणी होतं. गेल्या 10-15 वर्षापासून पाणी गायब झालंय वरच्या लोकांचं. बरोबर. प्रचंड भाडे मालकी हक्काचं घर नाही. मी मागचं जे उभं आहे त्या मागच्या साईडला एक बिल्डिंग उभी आहे. त्या बिल्डिंगला पुनर्विकासाच्या नावाखाली इथली सगळी लोक ज्या गुण्या गोविंदाने राहतात ते कुटुंब म्हणून तिथे शिफ्ट करण्याचा एक डाव इथल्या स्थानिक नगरसेवकांनी रचलेला आहे. त्यासाठी ते सगळं उभं केलंय. आता माझ्या इथल्या स्थानिक मनपा सेवकांना एक आव्हान आहे की मी जर निवडून आलो तर 1 वर्षाच्या आत तुमची घरं सगळी मालकी हक्काची करणार. भले मग त्यासाठी मला माझ्या पदाचा, नगरसेवक पदाचा हे बळी जरी गेला तरी मला काही फरक पडणार नाही. पूर्ण संघर्ष नाही उतरणार. कारण माझ्या पक्षाचे जे हे आहेत सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हा मालकी हक्काचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रचंड भाडेवाढीचा प्रश्न 1 वर्षाच्या आत मी पूर्ण लोकांना सोडवून देणार. हे सगळ्यात मोठं म्हणजे प्राधान्याने हे सगळं काम असणार. सुरळीत पाणी पुरवठा ह्या महापालिकेच्या 2 वसाहती आहेत, राजेंद्रनगर आणि इथं. तर लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही महापालिकेच्या वसाहतीतील लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही मतदान करताना पूर्ण डोळे उघडून आणि स्वतःच्या मनाला विचारून मतदान करा की तुम्हाला त्या मागच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे का, हाय त्या बिल्डिंग आम्ही तुम्हाला तुमच्या मालकी हक्काच्या करून देणार म्हणजे देणार. कारण का आता अजितदादा आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे प्रचंड अभ्यास या सगळ्या गोष्टींवर आहे. त्यामुळं आम्ही देणार म्हणजे देणार करू. आपण तुमच्या थोडक्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. तुम्ही मनसेमध्ये होतात, मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा का निर्णय घेतला? विरोधक अशी टीका करतात की तुमच्यावर की फक्त उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही गेल्या, निष्ठा सोडली वगैरे, तर तुमचं काय म्हणणं? नाही, निष्ठेचा हा विषयच येत नाही. तर की माझी निष्ठा ही सर्वसामान्य लोकांशी. मी एक महापालिकेचा सेविकेचा मुलगा आहे. आत्ताच माझ्या आईचं निधन झालं. माझे वडील महापालिकेचे, आमची 4थी पिढी महापालिकेत आहे. माझी निष्ठा इथल्या लोकांशी, नवी पेठेतली काही लोक असतील, लोकमान्य नगरमधली काही लोक असतील, लक्ष्मीनगर, पर्वती दर्शन
असे सगळ्या लोकांचं माझी निष्ठा आहे. हम्म. आता निष्ठा ती आमची त्या लोकांशी, आम्हाला ते पक्ष वगैरे सगळं ठीक आहे. तर आम्ही आता मला कारण का तर गुदमरलेली लोक आहेत इथं सगळे. हम्म. मनसेमध्ये आम्ही आहे, राजसाहेबांचं माझ्या मनातच आहे, त्यात काही विषयच नाही. हम्म. हे सगळ्या लोकांना सुद्धा माहिती आहे. हम्म. पण आता शिवाजी गदादे पाटलांच्या जे काही काम आहे हम्म. त्या कामाच्या त्यांची सून आमच्याबरोबर अक्षता गदादे म्हणून आहेत, हम्म. त्यांची सून आमच्याबरोबर पॅनलला आहे तुतारी या चिन्हावर. प्रचंड माझ्यासारखाच एक काम करणारा कार्यकर्ता हम्म. तो दिलीप अरुंदेकर काका म्हणून आहेत, हम्म. ते तिकडनं लक्ष्मीनगरमधून आहेत. कारण तिन्ही आम्ही लोक प्रचंड लोकांची 24 तास दरवाजा उघडला, आमच्या घराची दरवाजे उघडे हम्म. लोकांसाठी. हम्म. बाकी म्हणजे शोधा म्हणजे सापडेल. हम्म. आता लोक ज्यावेळेस आम्ही लोकांच्याकडे जातो त्यावेळेस लोक म्हणतात की भाजपचे उमेदवार बघण्यासाठी आम्हाला आता भिंग द्या. काय बोलता? इतकं परिस्थिती बेकार आहे, कसं काय? इतकी बेकार परिस्थिती की ते दिसतच नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकमान्य नगरचा प्रश्न असेल. लोकमान्य नगरमध्ये तर लोक म्हणतात की आम्हाला इतके दिवस त्यांनी गृहीत धरलं, आम्ही त्यांच्या ह्याला हा करत गेलो, आता ते आमच्या घरावर आले. घरावर आले आणि आता ते परत श्रेय लाटण्याचा हे करतात. डाव रचलाय त्यांनी तो की आम्हीच तुमचं केलं, आम्हीच तुमचं केलं. कसं केलं? पत्र तुम्ही ऑफिशियल पत्र, स्थगितीचं पत्र, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही त्या पत्रावर, ऑफिशियल भाजपच्या आमदाराचं पत्र आहे. आणि तुम्ही तिथं मुख गिळून गप्प बसले ते इतक्या दिवस, आणि कसली तुम्ही वकिली करताय? शहराध्यक्ष श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, श्रेयच लाटण्याचा प्रयत्न करतायत. पण ती सगळ्यात महत्वाचं, तिथली लोक ही सुज्ञ नाही, अतिशुज्ञ आहेत. प्रचंड सुज्ञ लोक आहेत आणि लोक त्यांची वाट बघतात त्यांचं वेगळ्या पद्धतीत स्वागत करण्यासाठी. लोकमान्य नगरचे खोट्या तिथं बॅनर लावले जात आहेत मुख्यमंत्री साहेबांचे. बारीक बारीक गोष्टीला तिथं मुख्यमंत्री साहेब चा प्रचंड दबाव आहे प्रशासनावर. आणि ते लोक इतकी चिडून आहेत त्या लोकमान्य नगर मधली, ह्यांचा संबंधच काय श्रेय घेण्याचा. लोकांना आम्ही तिथं त्या लोकमान्य बचाव कृती समितीचे गणेश सातपुते म्हणून आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून होतो लोकमान्य नगर वासियांबरोबर. त्यात आम्ही राजकारण कुठल्याही पद्धतीचं केलं नाही. गणेश सातपुते आज मनसेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत, तरी त्यांनी राजकारणाचा पण त्या प्रकरणात आणला नाही. त्यांनी त्यांची स्थानिकांना घेऊन त्यांनी लढाई लढली. आणि हे तिथं जाऊन आता तिथं पेढे वाटतात म्हणजे आता काय म्हणजे बोलायचं की केलंय दुसऱ्यांनी आणि ते माझंच आहे म्हणतात. बरं, आता राजकीय टीका टिप्पणी तर होतच राहते, पण दावा असा केला जातोय तुमच्या विरोधकांकडनं की भारतीय जनता पक्षाचं अख्खं पॅनल या प्रभागातनं निवडून येणार. काय तुमचं काय म्हणणं? या पॅनलमध्ये असत्याची विरुद्ध सत्याची लढाई आहे, गर्विष्ठ विरुद्ध नम्रतेचीच लढाई आहे. आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. प्रचंड दबाव आहे जनतेवर. मी जाणवतोय की आम्ही ओपनली तुझ्या बरोबर येऊ शकत नाही, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्या बरोबर आहे, आम्ही गदादे पाटलांबरोबर आहे, आम्ही अरुंदेकर काकांबरोबर आहे. प्रचंड दबाव आहे. लोक म्हणतात, लोक आसुसलेले आहेत मतदानाच्या दिवशी बाहेर पडायला. लोक इतिहास घडवणार आहेत आणि लोकांचे 3 नगरसेवक निवडून येणार आहेत इथं. काही होऊन दे इथं. लोक फक्त म्हणतात की तू टेन्शन घेऊ नको, हे समोरचे काही करतील. लोक बाहेर यायला का मागत नाहीत, त्यांच्यावर दबाव आहे. काय, कसला दबाव आहे? कोणाचा दबाव आहे? हे सत्तेचा दबाव आहे. दबाव म्हणजे काय करणार? सत्तेचा दबाव आहे. लोक आमच्याशी कोण बोललं की लगेच परस्पर त्या लोकांना त्यांची लोक पाठवतात, तू कशाला बोलला, तुझं काय काम आहे, असं आहे तसं आहे. इतकी लोक आहेत की आम्हाला गपचूप फोन करून सांगतात. हजारो फोन आलेत माझी उमेदवारी झाल्यानंतर की तू टेन्शन घेऊ नको, आमच्या मनासारखं झालंय म्हटले, तू आता टेन्शन घेऊ नको. लोकांना जी असंतोषाची जी वाट आहे ना, ती माझ्या मार्फत उघडी करून दिली आहे गदादे पाटलांनी. बरं, आता तुम्ही ज्यावेळेस आता प्रचार सुरू केला आहे, लोकांमध्ये कुठले मुद्दे घेऊन जात आहे, म्हणजे लोकांना तुम्ही काय आश्वासन देताय? हे बघा, माझा जो प्रभाग आहे ते ह्या पुण्याचं हृदय आहे, मध्य सेंटर. बरोबर. ह्या सेंटरचा जो हृदय आहे ना, ते असं कधी बंद पडेल अशी परिस्थिती. पाणी नाही, सदाशिवपेठेत पाणी नाहीये, महापालिकेच्या वसाहतीत पाण्याचा प्रश्नच नाहीये. तुम्हाला सांगतो, लोकमान्य नगरचा प्रश्न तो झाला, नवी पेठेत पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पर्वती दर्शनला हे 5 वर्ष करत काय होते? काही करत नाही यांनी.
सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न, जे महापालिकेच्या प्रशासनावर दबाव आहे, इथं पाणी सोडू नको, तिथं पाणी सोडू नको. पाणी आहे का तर आहे, पण हे यांचं हे राजकारण चालू आहे, सगळं पाण्याचं राजकारण आहे. प्रशासनावर प्रचंड दबाव आहे आणि आम्ही काही करून यावेळेस इतिहास घडवणार म्हणजे घडवणार. आणि ते लोक फक्त मी नमुना आहे, मी फक्त निमित्त आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली. लोक तुम्ही काय करणार म्हणून सांगताय मग लोकांना? कारण 24 हे तास जे प्रश्न आहे ते प्रशासनाचे 24 तास पाणी हा. आणि जे आपले ह्याचं हब आहे क्रिकेटच्या, आपलं सॉरी मैदानांचं हब आहे हे. इथं जागतिक दर्जाची बाग, सारस बाग जी आहे, पेशवे बाग आहे, ही जागतिक दर्जाची होऊ शकते. पुण्याचं आकर्षण आहे. नेहरू स्टेडियम माझ्या मतदार प्रभागात आहे. तुम्हाला सांगतो बाबुराव स्पोर्ट्स ग्राउंड आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना नुसतं भकास त्यांच्या डागडुजीची टेंडर्स इथं निघले फक्त, पण त्यांची डागडुजी झाली का तर नाही. नेहरू स्टेडियम मध्ये काही नाही, नुसते डागडुजीची टेंडर आणि टक्केवारी मुक्त प्रभाग करणारे. सगळ्यात महत्वाचं मी टक्केवारी मुक्त म्हणजे टक्केवारी मुक्त म्हणजे बगल बच्च्यांना तुम्ही नुसते टेंडर्स द्यायची, त्यांच्या बगल बच्चे नुसते फुगलेत. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या प्रभागात मी प्रचंड जागतिक दर्जाची सारसबाग करणार. नेहरू स्टेडियम तिथं वस्तीतील मुलांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेच्या शाळा आहेत माझ्या, त्या महापालिकेच्या शाळांच्या बरोबर जर जी काही कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत त्यांच्याबरोबर करार करून ते आकर्षक इमारत ती तयार करून तिथं कॉन्व्हेंटच्या शाळा असतील किंवा काही इंग्रजी माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या ज्या जागतिक दर्जाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याबरोबर करार करून वस्तीतल्या मुलांसाठी त्यांना आम्ही मोफत शिक्षण देणार, की जेणेकरून आमची मुलं शिकली पाहिजे ना कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये. यांनी काय केलंय, कॉन्व्हेंटच्या शाळा यांना बंद पाडायच्या आहेत कारण त्या मोक्याच्या जागेवर आहेत, त्या मोक्याच्या जागेवर आहेत. माझ्या इथं महापालिकेचा दवाखाना आहे, ते लहान मुलांचं प्रसूतीगृह आहे. ते प्रसूतीगृहामध्ये मी लहान मुलांचं व्हेंटिलेटर्स आज मिळत नाही कोणाला, जन्मल्या मालक बाई आमच्या आपल्या स्त्रीला गरोदर म्हणजे झाल्यापासून ते डिलेवरी होतोपर्यंत अत्यंत 5 स्टार सुविधा देण्याचं काम आम्ही इथं तयार करणार रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृहामध्ये. बरं, आता 2 राष्ट्रवादीचा इथं उमेदवार आहेत, म्हणजे घड्याळ पण चिन्ह आहे आणि तुतारी पण चिन्ह आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय झालाय का? कसं 100% काही ठिकाणी आम्हाला शहरात पाहायला मिळतंय की समन्वय नाही. नाही, इथं समन्वय झालेला आहे. इथं एकच अजेंडा आहे की भाजपला रोखायचं. सर्व पक्षीय अजेंडा एकच आहे इथं की भाजपला रोखायचं आहे. त्यामुळं त्यांनी मला फोर्सफुली तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर लोकांचा रोष आहे की तूच उभा राहिला, की मला ह्यांना गाडायचं आहे, आम्हाला हे हटवायचं आहे. हे सगळं हा रोष आता हा सगळा निघण्याच्या मार्गावर आहे. 15 तारखेला तुम्ही बघा, 16 तारखेला 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला इथं इतिहास घडणार आहे. इतिहास. आता मला सांगा, शेवटचा प्रश्न आहे माझा, की ज्या वेळेला मतदानाला लोक जातील, मतपत्रिकेवर तुमचं नाव असेल, तुमच्या नावासमोरचं तुतारीचं चिन्ह असेल, लोकांनी तुमच्या नावासमोरच्या चिन्हासमोरचं जे बटन आहे ते का दाबायचं? लोकांना काय आवाहन करायचं? भयमुक्त प्रभागासाठी माझं मतदान करायचं, बटन दाबायचं. भ्रष्टाचार मुक्त प्रभागासाठी माझं तुतारी समोरचे चिन्ह दाबायचं. प्रचंड सुखसुविधा आणि एकदम लाईफस्टाईल चेंज करणार मी 5 वर्षात लोकांची इथल्या. आणि सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी माझं हे दाबायचं. सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सारसबाग, पेशवेबाग ते करण्यासाठी माझं दाबायचं. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम, नेहरू स्टेडियम जे आहे ते मी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम मी करणार. जे आपलं रनिंग इव्हेंट्स, ॲथलेटिक्स इव्हेंट्स जे मैदान आहे आपलं बाबुराव सनस ग्राउंड, ते जागतिक दर्जाचं करणार. या सगळ्या म्हणजे प्रभागाच्या विकासासाठी तुतारीचं चिन्ह या सगळ्यांनी दाबायचं. आणि हा जो फुगा आहे तयार झालेला, तो फुगा फोडण्यासाठी प्रभागात तुतारीचं चिन्ह दाबायचं. धन्यवाद सर. खरं तर तुमचा प्रचाराचा वेळ आहे, त्यातूनही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते क्षीरसागर सर,
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जे आहेत धीरज घाटे त्यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं त्यांच्या मतांकडे किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरित हालचालीवरती नाही, अख्ख्या तिथं शहराचं ह्याला- लक्ष असणार आहे. कारण शहरामध्ये जे काही स्टार वॉर होणार आहेत, ज्या काही लक्षवेधी लढती होणार आहेत, त्यापैकी एक माहिती ही आहे, आहे. तुला मस्ती आली आणि का त्यांच्याकडनं वगैरे? असं सांगण्यात येतं की हा? भारतीय जनता पक्षाकडून खूप मोठे मोठे दावे केले गेलेले मिनिटं आहेत, आहे. परंतु तशा पद्धतीने या भागामध्ये विकास झालेला नाही. लोकांच्या मनामध्ये रोष आहे, लोकांच्या मनामध्ये संताप आहे आणि तो संताप मतांच्या रूपानं बाहेर पडेल असं त्यांनी सांगितलं. बघूयात काय होतं. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.